हे बघा, मी तुम्हाला मागे एक व्हिडिओ शेअर केला होता अननसचा. ते आता पिकलेलं आहे, अननस पूर्ण पिकलेलं आहे. इकडून जरा थोडंसं हिरवं आहे पण तरी पण ऑलमोस्ट पिकलेलं आहे. आणि जे छोटं झाड होतं त्याला फूल लागलं होतं, एवढं अननस झालं आहे त्याचं. आणि त्याला अजून एक ब्रँच आली छोट्या झाडाला, तिकडून दिसते. त्याची पानं खूपच असे करवतीसारखे आहेत. आणि आता हे अननस म्हणजे पाडायला आले, आता त्याला काढायला पाहिजे. काढताना पण मी तुम्हाला दाखवेन. पोपट दिसतोय लाल चोचीचा, गेला उडून. तसंच आता एक गार्डनमध्ये टोमॅटोचं झाड आलं आहे. आता एक 15 दिवसापूर्वीच लावलं होतं. किती फास्ट टोमॅटो लागलेत. हे एक मिरचीचं झाड आहे, त्याला आता फुलं लागायला लागलेत छोटी छोटी. मिरचीचं 2-3 झाड आहेत, ते पण अजून छोटे आहेत. आणि हे एक आहे ते मोठं झालंय खूपच. आणि त्याच्या शेजारी आहे ड्रॅगन फ्रूटचं झाड, जे आता वाढत त्याची ग्रोथ व्हायला लागली. त्याला वरती न ठेवता मी खाली ठेवले. त्याला सपोर्ट पाहिजे म्हणून भिंतीचा सपोर्ट मिळेल या हिशोबाने मी त्याला खाली ठेवलं. मी हे झाड लावून, ड्रॅगन फ्रूटचं झाड लावून मला वाटतं बहुतेक त्याला पण 2 वर्ष झाले असते, 1-2 वर्ष झाले असते. हे आता मी अननस कट करणार आहे, काढणार आहे. पूर्ण परिपक्व झालेलं आहे. गोड वासाला कसं आहे? छान आहे. सगळीकडून पिकलाय. मस्त वास आहे. ही झाडं 2 वर्षांपूर्वी मी लोकली, आम्ही ज्यावेळी फिरायला गेलो होतो एका रिसॉर्टला, तिथं मे महिन्याच्या आसपास गेलो होतो आम्ही. आणि तिथले माळी होते ते म्हणजे खूप सारी झाडं होती त्यांच्या इथं. झाडं जास्त असल्यामुळे ते काढून टाकत होते, कारण जून चालू होणार होता पावसाळा. आणि त्यामुळं ते जास्त, त्याची पैदास जास्त होते, त्यामुळे ते काढून टाकत होते. मग त्याच्यातलीच मी हे 2 उचलून आणली होती. आणि हे ते 2 झाडांमध्ये एकाला असं पूर्ण झालेलं आहे, परिपक्व अननस झालंय. आणि दुसरं अजून इमॅच्युअर आहे, हे बघू शकताय तुम्ही. आणि अशा पद्धतीने मी छोटे मोठे काप कट केलेले आहेत. मी तुम्हाला छोटे काप दाखवत आहे. छोटे काप मी डिझाईनमध्ये असे लावलेले आहेत. बघा किती छान दिसतंय ते. खूप चांगला अननस आहे. ॲक्च्युली मी कधी पण पायनॅपल खात नाही, मला अजिबात आवडत नाही. कारण बाहेर घेतलेले जे अननस असते खूप आंबट असते, पण हे आमचं घरचं अननस खूपच छान. गोड आहे अननस, एकदम ज्युसी आणि खूपच छान आहे.